नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आजपासून आपण 11वीचा सिलेबस चालू करतोय. याच्या अगोदर आपण 8वी, 9वी, 10वी असा ब्रिजिंगचा कोर्स पाहिला होता आपण. म्हणजे 8वी, 9वीचा आणि 10वीचा हा संपूर्ण सिलेबस आपण इथे कव्हर केलेला आहे. एक दोन चॅप्टर आपण आता सोडतोय तात्पुरत्या स्वरूपात, की बाकीच्या विषयांचे फिजिक्स मॅथ्सचे सिलेबस चालू केलेला आहे. म्हणून आपण आजपासून केमिस्ट्रीचा सुद्धा 11वीचा सिलेबस चालू करतोय. आणि राहिलेलं समजा ब्रिजिंगचा एखादा टॉपिक आहे, तो आपण पुढच्या सेशनमध्ये लवकरच घेणार आहोत. परंतु आजपासून 11वी चालू करूया. तर सर्वांनी हे इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत अतिशय काळजीपूर्वक पाहायचे आहेत. काही कंटेंट जो आहे तो आपला या वर्षीपुरता काढून टाकलेला आहे, तो सुद्धा मी वेळच्या वेळी सांगणार आहे. परंतु तरी सुद्धा MSTCETच्या दृष्टिकोनातून, नीटच्या दृष्टिकोनातून आणि जेईच्या दृष्टिकोनातून ट्रेनिंगमध्ये असं सांगितण्यात आलेलं आहे की हा सिलेबस कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी असणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा भाग वगळायचा नाही, तो स्टडी करायचा आहे. थिअरीच्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती प्रश्न जरी येणार नसले तरी कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून आपण त्याच्यासाठी तयार राहायचं आहे. तर पहिला जो टॉपिक आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री हा आहे. त्यानंतर इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री, बेसिक अनालिटिकल टेक्निक्स, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आपण सांगितलं होतं की इनसाइड द ॲटम या नावाचा चॅप्टर आपण पाहिला, त्याच्याशी रिलेटेड आहे. केमिकल बॉन्डिंग हा एक अतिशय इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे की जो आपल्या 12वीमध्ये सतत लागणार आहे. मॉडर्न पिरियडिक टेबल, आणि म्हणून म्हटलं की मी हा जो चॅप्टर आहे मॉडर्न पिरियडिक टेबल याच्याशी रिलेटेड जो 9वी मधला 10वी मधला जो भाग आहे तो सुद्धा आपण याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहोत. इलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट अँड सेकंड, त्यानंतर स्टेट्स ऑफ मॅटर, ऍडसॉर्प्शन अँड कोलाइड्स, केमिकल इक्विलिब्रियम, न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड रेडिओ केमिस्ट्री, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा सुद्धा भाग आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. याच्यामध्ये कार्बन कंपाऊंड्स जी आपण परवा पाहिली होती ती त्याच्याशी रिलेटेड आहे. हायड्रोकार्बन्स तो सुद्धा त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ असे 16 चॅप्टर आहेत. आणि कोविड-19 यातलं काही कमी केलेलं नाही, कुठला चॅप्टर कमी केलेला नाही, परंतु प्रत्येक चॅप्टरचा थोडासा भाग हा काढून टाकण्यात आलेला आहे. आणि म्हणून आपल्याला एकच टेक्स्टबुक आहे हे सर्वात महत्वाचं आहे. तर आपण सुरुवात करूया त्याच्या पुढच्या पहिल्या चॅप्टर पासून. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री हा पहिला चॅप्टर आहे आणि पहिल्याच टॉपिक पासून आपण सुरुवात करतोय. आणि त्याच्यामध्ये जो आपल्याला झालेला भाग आहे तो म्हणजे मॅटर. त्याची डेफिनेशन आपल्याला झाली होती. मॅटर इज एनिथिंग विच इज हॅव्हिंग मास अँड दॅट ऑक्युपाइज व्हॉल्यूम. आपण त्याला काय म्हटलं होतं, तर मॅटर म्हटलं होतं. अँड मॅटर is divided into two parts, pure substances and mixtures. Pure substances are again classified as elements and compounds. These are having definite composition. Pure substances have definite composition and mixtures do not have definite composition. आणि त्याच्यावरून मॅटरचे आपल्याला दोन टाईप पडलेले दिसतात. प्युअर सबस्टन्सेस हॅव डेफिनेट कंपोजिशन, मिक्सचर do not have definite composition. हे सर्वात महत्वाचा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर इलेमेंट्स जे आहेत ते इलेमेंट्स कॅनॉट बी डिस्ट्रक्टेड बाय सिंपल केमिकल मेथड. दॅट मीन्स दे कॅनॉट बी डिकम्पोज्ड बाय सिंपल केमिकल मेथड. तर त्यामध्ये इलेमेंट्स मध्ये कोण कोण आहेत, मेटल्स आहेत, नॉन मेटल्स आहेत, मेटलॉइड्स. We have already seen the properties of metals, non-metals, metalloids. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या प्रॉपर्टी पाहण्याची गरज नाही. आपण याच्या अगोदर सुद्धा पाहिलेलं आहे की मेटल्स आर मॅलिएबल अँड डक्टाईल,
दे आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, ते सुद्धा पाहिलेलं आपण. दे कॅन बी युज्ड टू ड्रॉन वायर, हे सुद्धा आपण शीटमध्ये त्यांचं कन्व्हर्जन करता येतं. नॉन मेटलचे सुद्धा प्रॉपर्टी पाहिले आहेत, एक्झाम्पल पाहिलेत मेटलची, त्यामध्ये गोल्ड, कॉपर, सिल्वर, मर्क्युरी. आणि हे जे मेटल्स आहेत ते मेटल्स रूम टेम्परेचरला काय असतात तर सॉलिड असतात एक्सेप्ट मर्क्युरी. हे सुद्धा आपण प्रॉपर्टी पाहिलेत. मेटलॉइड्समध्ये सिलिकॉन, जर्मेनियम, दीज आर द मेटलॉइड्स. नॉन मेटलचे एक्झाम्पल जर घेतले आपण तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, हे जे नॉन मेटल्स आहेत, नॉन मेटल्स गॅसियस आहेत, जे पी ब्लॉकमध्ये आहेत. आता आपण ह्यांचं क्लासिफिकेशन पाहणार आहोत पिरियडिक टेबलमध्ये, ते सुद्धा आपल्याला थोडक्यात अगोदर झालेलंच आहे. आणि म्हणून या चॅप्टरमधला हा जो भाग आहे तो थेअरीसाठी नसणार आहे. बट यू हॅव टू रिमेंबर द प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. त्यानंतर कंपाऊंड्समध्ये सुद्धा डेफिनेट कंपोजिशन यांना असतं. फॉर एक्झाम्पल H2O, त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन असं कॉम्बिनेशन कशा प्रकारचं आहे ते सुद्धा आपण पुढे मासचं कॉम्बिनेशन आहे ते बघणार आहोत. त्याच्यासाठी जे लॉज आहेत ते सुद्धा आपण डेफिनेट कंपोजिशनचा बघणार आहोत. त्यानंतर मिक्सचरमध्ये कोण आहे तर होमोजिनियस मिक्सचर्स अँड हेट्रोजिनियस मिक्सचर्स. आता होमोजिनियस मिक्सचर आणि हेट्रोजिनियस मिक्सचर याच्यामध्ये काय फरक आहे. होमोजिनियस मिक्सचरमध्ये दीज टू ऑर मोर सबस्टन्सेस आर इन सेम फेज मध्ये असणार आहेत. फॉर एक्झाम्पल H2O अँड अल्कोहोल आपण जर मिक्सचर घेतलं त्यामध्ये इथेनॉल, तर ते कोणत्याही प्रपोर्शनमध्ये मिक्स होतात आणि एकच त्याचं होमोजिनियस मिक्सचर तयार होतं, म्हणजे एकाच फेजमध्ये असतात. H2O आणि अल्कोहोल मिसिबल टू इच अदर, आणि हेट्रोजिनियसमध्ये दे आर इमिसिबल. अशा प्रकारचे मिक्सचर त्यांना हेट्रोजिनियस मिक्सचर्स म्हटलेलं आहे. हे जे क्लासिफिकेशन आहे तो क्लासिफिकेशनचा भाग सुरुवातीला दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला स्टेट्स ऑफ मॅटर. आता ह्या मॅटरचे 3 स्टेट आहेत जे आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहेत. सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट अँड गॅसियस स्टेट. आता ही जी डायग्राम आहे त्या डायग्रामवरून आपल्याला लक्षात येते की इन केस ऑफ सॉलिड, ॲटम्स, आयन्स और मॉलिक्युल्स आर क्लोज टू इच अदर. जे काय त्यांचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते क्लोज आहेत. इंटर पार्टिकल डिस्टन्स इज व्हेरी स्मॉल. त्याला म्हटलं आहे इंटर पार्टिकल डिस्टन्स जे आहे ते व्हेरी लेस इन केस ऑफ सॉलिड्स. In case of liquids, the interparticle attraction is medium, and in case of gaseous, interparticle distance किंवा attraction हे very interparticle distance large आहे, interparticle attraction very less आहे. अशा पद्धतीनं सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस मधला डिफरन्स आपण पाहिलेला आहे. ॲज द पार्टिकल्स आर क्लोज टू इच अदर, सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल, त्यांचं कॉम्प्रेशन करता येत नाही, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. कॉम्प्रेशन ऑफ सॉलिड डू नॉट टेक्स प्लेस, द कॉम्प्रेशन ऑफ लिक्विड टेक्स प्लेस टू सम एक्सटेंट, अँड गॅसेस आर हायली कॉम्प्रेसिबल अँड इट इज ड्यू टू इंटर पार्टिकल डिस्टन्स. हे कशामुळे शक्य आहे तर इंटर पार्टिकल डिस्टन्समुळं. गॅसियस मॉलिक्युल्स हॅव टेंडन्सी टू ऑक्युपाय होल व्हॉल्यूम अवेलेबल टू देम. जेवढं व्हॉल्यूम आहे तेवढं ऑक्युपाय करतात. मॉलिक्युल्स आर फार अवे फ्रॉम इच अदर, हेन्स इंटर पार्टिकल अट्रॅक्शन अमंग दीज इज व्हेरी स्मॉल, अँड इन केस ऑफ सॉलिड इंटर पार्टिकल अट्रॅक्शन इज व्हेरी स्ट्रॉंग. तर अशा पद्धतीचा सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस ऑलरेडी आपण डिफरन्स जो पाहिलेला आहे तो तुम्हाला रिमेंबर करायचा आहे. परंतु याच्यावर सुद्धा थेरीचा क्वेश्चन येणार नाही. MCQ साठी मात्र आपल्याला इंटर पार्टिकल डिस्टन्स किंवा कॉम्प्रेशन ह्या ज्या बेसिक टर्म आहेत त्या माहीत असणं गरजेचं आहे. आता आणखी एक सर्वात महत्त्वाचं आपल्याला माहित पाहिजे की गॅसेस कॅन बी कन्व्हर्टेड इनटू लिक्विड अँड लिक्विड कॅन बी कन्व्हर्टेड इनटू सॉलिड. पण कशा पद्धतीने तर त्याला फिजिकल कॉन्स्टंट जे 2 इम्पॉर्टंट आहेत, इफेक्ट ऑफ प्रेशर अँड टेम्परेचर इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रेशर अँड टेम्परेचर दीज 2 फॅक्टर्स कॅन कन्व्हर्ट gaseous into liquid and liquid and again converted into solid. तर काय करावं लागेल, when gas is cooled, तर गॅसला कूल केलं तर काय होतं नेमकं तर इन्क्रीज प्रेशर म्हणजेच काय कूल आहे. तर प्रेशर ज्यावेळेस इन्क्रीज केलं जातं त्यावेळेस काय होतं द मॉलिक्युल्स कम क्लोज टू इच अदर. गॅसचे जे मॉलिक्युल आहेत प्रेशर कमी असल्यामुळं किंवा त्यांच्यामध्ये हीट एनर्जी असल्यामुळं
ते काय करतात, एकमेकांपासून लांब पळतात. दे हॅव कायनेटिक एनर्जी. काय असते त्यांच्याकडे, कायनेटिक एनर्जी. व्हेन टेम्परेचर इज डिक्रीज्ड अँड प्रेशर इज इनक्रीज्ड, कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल डिक्रीजेस अँड द मॉलिक्युल्स कम क्लोज टू इच अदर. हे एकमेकांच्या काय येतात, जवळ येतात. का, बिकॉज प्रेशर इज अप्लाइड अँड द गॅस इज कूल्ड. कूल केल्यामुळे काय होईल, कायनेटिक एनर्जी कमी होईल आणि प्रेशर अप्लाय केल्यामुळे मॉलिक्युल्स एकमेकांच्या जवळ येतील. ॲज द मॉलिक्युल्स कम क्लोज टू इच अदर, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीजेस अँड गॅस इज कन्व्हर्टेड इन टू लिक्विड. लिक्विडमध्ये आल्यानंतर त्यांचे इंटर पार्टिकल डिस्टन्स हे मीडियम असतं, हे आता आपण पाहिलं. आणि त्यांच्यामध्ये इंटर पार्टिकल अट्रॅक्शन मात्र वाढणार आहे. देन इफ लिक्विड इज अगेन कूल्ड, कूल केलं आणखी, तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये, सॉलिडमध्ये होणार आहे. का होणार आहे असं, अगेन प्रेशर इज इन्क्रीज्ड अँड द लिक्विड इज कूल्ड, द कायनेटिक एनर्जी ऑफ लिक्विड मॉलिक्यूल डिक्रीजेस, द मॉलिक्युल्स कम क्लोज टू इच अदर and they convert into solid state. And in case of solid, interparticle distance is very small and interparticle attraction is very strong. आता याच्या उलट प्रोसेस दिलेली आहे. सॉलिड व्हेन हिटेड कन्वर्ट इनटू लिक्विड, लिक्विड व्हेन हिटेड कन्वर्ट इनटू गॅसियस. अशा पद्धतीनं प्रेशर आणि टेम्परेचरचा इफेक्ट मधून आपल्याला कन्व्हर्जन हे अगोदर ऑलरेडी झालेलं आहे. Hence, on this part also there is no theory question. थेरीचा क्वेश्चन विचारला नाही, परंतु एमसीक्यू साठी आपल्याला याची तयारी करायची आहे. आता नंतर आपल्याला पुढे जायचं आहे की डिफरंट काइंड्स ऑफ मॅटर हॅव कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज. आता काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत आणि केमिकल प्रॉपर्टीज. मॅटरला कुठल्या प्रकारच्या प्रॉपर्टी असतात, फिजिकल ॲज वेल ॲज केमिकल प्रॉपर्टीज. टू टाइप्स ऑफ कॅटेगरी प्रॉपर्टीज आर एक्झिबिटेड बाय मॅटर and these are physical and chemical. The physical property कशाला म्हणायचं, those which can be measured or observed without changing the chemical composition. ज्या प्रॉपर्टी कशा मेजर करता येतात की केमिकल कंपोजिशन चेंज न करता, सबस्टन्सची जी केमिकल कंपोजिशन आहे त्याला धक्का न लागता ते करता येतात. समजा कलर एखाद्या सबस्टन्सचा बघायचा आहे तर त्याच्या केमिकल कंपोजिशन मध्ये बदल करण्याची गरज नाही. त्यानंतर मेल्टिंग पॉईंट पाहायचा आहे. जर सॉलिड असेल तर आपण त्याचा मेल्टिंग पॉईंट पाहतो, जर लिक्विड असेल तर त्याचा बॉइलिंग पॉईंट पाहतो. तर म्हणून हे जे आहेत ते आपण हे जी प्रॉपर्टी, कलर आहे, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, डेन्सिटी, these are physical properties because these properties can be measured or observed without changing the chemical composition of the substance. सबस्टन्सचे केमिकल कंपोजिशन चेंज न करता आपल्या ह्या प्रॉपर्टी मोजता येतात, म्हणून त्यांना फिजिकल प्रॉपर्टी म्हणतात. केमिकल प्रॉपर्टीज काय आहेत, द प्रॉपर्टीज, दीज आर द प्रॉपर्टीज विच अंडरगो केमिकल चेंज अँड देअर बाय एक्झिबिट चेंज इन केमिकल कंपोजिशन. ज्या प्रॉपर्टी केमिकल कंपोजिशन चेंज होतं, ज्या प्रॉपर्टी मेजर करताना केमिकल कंपोजिशन चेंज होतं. केमिकल प्रॉपर्टीज आर द प्रॉपर्टीज वेअर सबस्टन्सेस अंडरगो केमिकल चेंज. तर फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम इज बर्न विथ ऑक्सिजन टू फॉर्म मॅग्नेशियम ऑक्साइड. म्हणजे ही जी प्रॉपर्टी आहे ती केमिकल प्रॉपर्टी आहे मॅग्नेशियमची. व्हेन मॅग्नेशियम इज बर्न इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम ऑक्साइड टेक्स प्लेस. दिस प्रॉपर्टी इज नॉन केमिकल प्रॉपर्टी बिकॉज मॅग्नेशियम अंडरगो ऑक्सिडेशन, चेंज होतोय. ही म्हणून आपल्याला फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टीज यातला डिफरन्स करणं गरजेचं आहे. हा पार्ट मात्र थेरीला आहे. व्हॉट आर फिजिकल प्रॉपर्टीज, व्हॉट आर केमिकल प्रॉपर्टीज. त्याची एक्झाम्पल आपल्याला समोर आपल्याला दिलेली आहेत. कलर, ओडर, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज. अँड केमिकल प्रॉपर्टीज आर कोल बर्न्स इन एअर टू प्रोड्यूस कार्बन डायऑक्साइड. म्हणजे कोल म्हणजे काय, कार्बन आहे प्लस ऑक्सिजन, बर्न्स इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे एअरच्या प्रेझेन्स म्हणजे ऑक्सिजनच्या, फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस टेक्स प्लेस अँड देअर इज द केमिकल चेंज अँड हेन्स इट इज नोन ॲज केमिकल प्रॉपर्टी. दुसरी दिली मॅग्नेशियम वायर बर्न्स इन एअर. मी आता एक्झाम्पल दिलं, Mg इज बर्न विथ एअर, फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम ऑक्साइड टेक्स प्लेस, MgO, twice Mg plus O2 that gives twice MgO. अशा पद्धतीने केमिकल चेंज जर घडला तर त्याला म्हणायचं केमिकल प्रॉपर्टी. आणि जर केमिकल चेंज नाही घडला, विदाउट चेंज इन केमिकल कंपोजिशन, आहे तसं कंपोजिशन राहून ती जर प्रॉपर्टी आपल्याला मोजता आली तर त्याला म्हणायचं फिजिकल. कलर, ओडर, मेल्टिंग पॉईंट सिंपल आहे.
त्यानंतर अतिशय महत्त्वाच्या भागाकडे आपल्याला जायचं आहे, जो फिजिक्समध्ये तुम्ही युनिट्स अँड मेजरमेंट चॅप्टर पाहताय त्याच्याशी रिलेटेड आपल्याला हा भाग पाहायचा आहे. तर मॅटरच्या ज्या प्रॉपर्टी आहेत, मास आहे, लेंथ आहे, एरिया आहे, प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, टाइम आहे, म्हणजे हे जे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, दीज आर क्वांटिटेटिव्ह इन नेचर. ह्याच्या सगळ्या मॅटरच्या प्रॉपर्टीज आहेत, क्वांटिटेटिव्ह इन नेचर आहेत. फॉर एक्झाम्पल, वी मेजर मॅटर इन द मास ऑफ मॅटर ॲज 1 kg 2 kg असा आपण मास मोजतो. तर म्हणून ह्या काय आहे, तर क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट करणाऱ्या प्रॉपर्टी आहेत. अँड इज एक्सप्रेस्ड बाय नंबर फॉलोड बाय युनिट्स. आता बघा, नंबर आहे आणि त्याच्या पुढे युनिट आहे. म्हणजेच काय, 2 kg म्हणतो आपण, 2 kg शुगर, 2 kg शुगर असं जर म्हणत असेल तर 2 काय आहे, नंबर आहे, kg हे त्याचं युनिट आहे. दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण ह्या भाग आपण वापरत असतो. तर त्याच्यामध्ये किंवा लेंथ आहे, लेंथ ऑफ अ क्लासरूम कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज अ 10 मीटर. 10 हा नंबर आहे आणि एम हे त्याचं, मीटर हे त्याचं युनिट आहे. हिअर 10 इज द नंबर अँड एम डिनोट्स द मीटर, द युनिट इन विच लेंथ इज मेजर्ड. लेंथ मेजर करण्यासाठी आपण काय वापरतो, तर मीटर वापरतो. तर अशा पद्धतीची ही जी युनिट आहेत, मग युनिट म्हणजे नेमकं काय, तर त्याची डेफिनेशन आहे, द आर्बिट्रली डिसाइडेड and universally accepted standards. Arbitrarily decided and universally accepted standards are called units. म्हणजे सगळ्या जगाने ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि आर्बिट्ररी डिसाइडेड आहे असं जे स्टँडर्ड आहे त्याला युनिट असं म्हटलं जातं. म्हणून आपल्या सेव्हरल फंडामेंटल युनिट्स बघायचे आहेत. आणि ही जी सिस्टीम आहे SI युनिट्स, त्याच्या अगोदर CGS युनिट्स वापरली जात होती. तुम्ही फिजिक्समध्ये युनिट्स अँड मेजरमेंट्स या चॅप्टरमध्ये हा बराचसा भाग ऑलरेडी पाहिलेला आहे, म्हणून मी थोडासा रिपीट करतोय. इन 1960 द जनरल कॉन्फरन्स ऑफ वेट्स अँड मेजर प्रपोज्ड रिवाइज्ड मेट्रिक सिस्टीम कॉल्ड इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स, दॅट इज SI युनिट. आणि त्याच्यानुसार युनिट्स जे 7 बेसिक फिजिकल क्वांटिटी कन्सिडर केलेले आहे. त्याच्यामध्ये लेंथ आहे, मास आहे, टाइम आहे, इलेक्ट्रिक करंट, thermodynamic temperature, amount of substance and luminous intensity. These are the 7 physical quantities which are considered as fundamental quantities. आणि त्यांचं जे युनिट आहे, सिम्बॉल फॉर क्वांटिटी, लेंथ L न मोजली जाते, मासचं सिम्बॉल आहे M, स्मॉल m आहे, टाइमचं स्मॉल t, इलेक्ट्रिक करंट कॅपिटल I, त्यानंतर थर्मोडायनेमिक टेम्परेचर असं म्हटलं त्याला कॅपिटल T, अमाऊंट ऑफ सबस्टन्स N, त्याला आपण नंबर ऑफ मोल्स जे आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत नवीमध्ये सुद्धा, आणि ल्युमिनस इंटेन्सिटी IV, आणि त्यांचे जे नेम ऑफ द SI युनिट हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. लेंथचं मीटर आहे आणि त्याचं सिम्बॉल M, स्मॉल m आहे, त्यानंतर किलोग्रॅम, kg, टाइमचं सेकंद, इलेक्ट्रिक करंटचं अँपियर, त्याचं कॅपिटल E, थर्मोडायनेमिक टेम्परेचर ते केल्विनमध्ये आपण मोजणार आहोत, आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स MOLE, मोल इज द नेम ऑफ SI युनिट अँड सिम्बॉल इज MOL, हे सुद्धा आपल्याला रिमेंबर करायचं आहे. आणि ल्युमिनस इंटेन्सिटी IV, ते हे सिम्बॉल कशाचं आहे, तर क्वांटिटी सिम्बॉल आहे आणि हे युनिटचं सिम्बॉल आहे. कॅन्डेला इज द युनिट ऑफ ल्युमिनस इंटेन्सिटी अँड इट्स सिम्बॉल इज CD. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला what is unit and you have to remember different units of the physical quantities. ह्याच्या बेसिक 7 आहेत. त्या 7 फिजिकल क्वांटिटीची जी युनिट्स आहेत ते तुम्हाला रिमेंबर करायचे आहेत आणि व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. आणि ही डेफिनेशन युनिटची, व्हॉट इज युनिट, इट इज आर्बिट्रली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड स्टँडर्ड. आर्बिट्रली डिसाइडेड आणि युनिव्हर्सली ॲक्सेप्ट केलेलं असं जे स्टँडर्ड आहे त्या स्टँडर्डला युनिट असं म्हटलं जातं. आणि मेजरमेंट ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज, ह्याच्या बेसिक फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्यांचं मेजरमेंट म्हणजे मास आहे, व्हॉल्यूम आहे, टेम्परेचर आहे, ह्या ज्या क्वांटिटी आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. थँक्यू.